नमस्कार मित्रांनो. द रेडिओ ऐकूया परिघाबाहेरचं काही. आजच्या या एपिसोडमध्ये आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, जो सगळ्या भारतीयांच्या दृष्टीने, विशेषतः तरुण भारतीयांच्या दृष्टीने अतिशय ज्वलंत आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, आणि तो म्हणजे मायग्रेशन. आपल्याला गेल्या महिन्यात आणि त्याच्या आधीच्या महिन्यामध्ये सतत बातम्या येत आहेत अमेरिकेमधून की H1B वरची फी वाढवली, H1Bची संख्या कमी केली, विजा लवकर मिळत नाही आहे. एकूण अमेरिकेमध्ये नोकरी मिळवणं आणि नोकरी मिळाल्यावर तिथला विजा मिळवणं हे दिवसेंदिवस कठीण होत चाललेलं आहे. आणि याचं कारण काय? अनेक कारणं आहेत, पण आजच्या भागामध्ये आपण थोडीशी ब्रॉडर लेव्हलला चर्चा करणार आहोत की जगभरामध्ये, विशेषतः पाश्चिमात्य देशांमध्ये, नुसतं भारतीयांबद्दल नाही तर इन जनरल सगळ्या देशांबद्दल त्या लोकांना आपल्याकडे घ्यायची म्हणजे इमिग्रेशनची वृत्ती कमी कमी होत चाललेली आहे. हे भारतीयांसाठी चिंताजनक आहे, इतर देशांसाठी चिंताजनक आहे. पण याची मुख्य कारणं काय आहेत? जे देश आतापर्यंत इमिग्रेशनवर जगत होते, इमिग्रेशन हा त्यांच्या इकॉनॉमीचा, अर्थव्यवस्थेचा मूलभूत पाया होता, आज हे सगळे देश इमिग्रेशनमधून माघार का घेत आहेत? त्याची काही महत्त्वाची कारणं आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. मित्रांनो, द रेडिओ परिघाबाहेरचं ऐकूया काही याच्या या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्याला माहिती आहे की सगळे देश हे काही इतर परकीय लोकांना आपल्या देशांमध्ये नोकऱ्या देत नाहीत. असे काही विशिष्ट देश आहेत आणि त्याला आपण म्हणतो की या देशांची ओपन इमिग्रेशन पॉलिसी आहे. म्हणजे इमिग्रेशनच्या बाबतीत परकीयांना आपल्या देशामध्ये आणून त्यांना नोकऱ्या देण्याच्या बाबतीत हे देश हे अग्रेसर आहेत. आणि नुसत्या नोकऱ्या ते देत नाहीत, तर नंतर त्यांना ते परमनंट रेसिडन्स देतात, काही देश सिटिझनशिपसुद्धा देतात. तर असे देश गेले काही महिने किंवा गेले काही वर्ष या आपल्या ओपन इमिग्रेशनच्या धोरणापासून थोडीशी किंवा बऱ्याच प्रमाणामध्ये माघार घेताना दिसत आहेत. आता कॅनडाचं उदाहरण घ्या. कॅनडामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हाऊसिंग क्रायसिस झाला. त्यांचं जे मुख्य शहर आहे जिथे अनेक नोकऱ्या उपलब्ध आहेत, टोरोंटो, या टोरोंटोमध्ये हाऊसिंगच्या घरांच्या किमती या 40% वाढल्या. आणि त्यामुळे तिथले जे रेसिडेंट्स आहेत किंवा सिटिझन्स आहेत त्यांना असं वाटलं की आपण जे मोठ्या प्रमाणावर इमिग्रंट्स या ठिकाणी आणतो आहोत ते टोरोंटोसारख्या मोठ्या शहरांमध्ये राहतात. कॅनडामध्ये मुख्य जी शहरं आहेत ती टोरोंटो, व्हॅन्कुव्हर आणि आणखी 2-4 शहरं आहेत. अशा शहरांमध्येच जास्त प्रमाणात इमिग्रंट्स येतात, कारण नोकऱ्या या शहरांमध्ये आणि खूप मोठ्या प्रमाणावर इमिग्रंट्सचा ओघ हा टोरोंटो शहरामध्ये असतो. आता ह्या टोरोंटो शहरामध्ये किमती 40% वाढल्यानंतर साहजिकच कॅनडाचे जे नागरिक आहेत त्यांनी इमिग्रेशनच्या या धोरणाबद्दल उघड नाराजी व्यक्त केली. मग त्याच्यावर एक रिपोर्ट मागवला गेला की काय होतं आहे. आणि जेव्हा त्यांनी तो रिपोर्ट पाहिला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं, त्यांनी एक सर्व्हे घेतला आणि त्या सर्व्हेमध्ये त्यांनी कॅनेडियन्सला विचारलं की तुम्हाला इमिग्रेशनबद्दल काय वाटतं. तर जवळजवळ 49% अमेरिकन्सनी इमिग्रेशन आणि रायझिंग कॉस्ट्स, हे जे घरांच्या किमती वाढल्या आहेत, नुसत्या घरांच्या नाही तर इन जनरल कन्झ्युमर प्राईस इंडेक्स वाढलेलं आहे, याचं कारण हे इमिग्रेशन, आपण जे लोकांचा प्रचंड ओघ आपल्या देशात घेतोय परकीयांचा, असं असल्याचं सांगितलं. आता हे कारण खरं आहे का? पार्शली खरं असेल, खूप खरं असेल, पण शेवटी याला आपण पब्लिक ओपिनियन म्हणतो. आणि हे पब्लिक ओपिनियन 49% लोकांचं हे इमिग्रेशनच्या किंवा ओपन इमिग्रेशन पॉलिसीच्या विरुद्ध आहे, असं तिथल्या ॲडमिनिस्ट्रेशनला, तिथल्या पॉलिटिशियन्सला हे लक्षात आलं.
आता भारतीयांच्या दृष्टीने इमिग्रेशनच्या बाबतीत दुसरा महत्त्वाचा देश ज्याची ओपन इमिग्रेशन पॉलिसी तो म्हणजे युनायटेड किंगडम. आता युनायटेड किंगडममध्ये तुम्ही जर नेट मायग्रेशन पाहिलं 2023मध्ये 8,60,000 लोकांनी तिथे ते मायग्रेट झाले आणि हे सगळे 8,60,000 लोक दे आर कॉन्ट्रीब्युटिंग. तिथला जो GDP आपण म्हणतो तो GDP पर कॅपिटाला या लोकांचं चांगलं कॉन्ट्रीब्युशन आहे. आतापर्यंत असं मानलं जायचं की आपण ओपन इमिग्रेशन पॉलिसी ठेवल्यामुळेच आपली इकॉनॉमी वर जाते. नॉन युरोपियन इमिग्रंट्स होते. एक युरोपमधले इमिग्रंट्स हे वेगळे समजले जातात, नॉन युरोपियन हे वेगळे समजले जातात. अर्थातच भारत हा नॉन युरोपियन इमिग्रंट्समध्ये येतो. तर त्यांनी एक असा सर्वे केला की या मायग्रंट्सवर आपला खर्च किती होतो. आपण नेहमी असं केलं आहे की हे मायग्रंट्स हाऊ डू दे कॉन्ट्रीब्यूट टू अवर इकॉनॉमी, पण या मायग्रंट्सवर आपला खर्च केव्हा होतो आणि तो खर्च त्यांना असं लक्षात आलं की 4.3 बिलियन पाऊंड्स दर वर्षाला हा मायग्रंट्सवर आपले खर्च होतात. मग त्यांच्या असं लक्षात आलं की जेव्हा आपण असं म्हणतो की ओपन इमिग्रेशन पॉलिसीमुळे आपल्याला फायदा होतो आपल्या इकॉनॉमीला, त्याच्यात आपण हे 43 लाख पाऊंड्स खर्च प्रत्येक वर्षाला जो होतो तो धरलेला आहे का, आणि तो वजा केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की इकॉनॉमिक कॉन्ट्रीब्युशन हे मायग्रंट्सचं हे त्या प्रमाणात नाही आहे जेवढं आपण समजतो, आणि त्यामुळे हळूहळू तिथे कूलिंग डाऊन या मायग्रेशनबद्दल व्हायला सुरुवात केलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा देश ज्याच्याबद्दल आपल्याकडे जास्त चर्चा होते तो म्हणजे युनायटेड स्टेट्स. युनायटेड स्टेट्समध्ये 47.8 मिलियन एवढे इमिग्रंट्स, म्हणजे 13.9% ऑफ द पॉप्युलेशन, त्यांची जी लोकसंख्या आहे त्याच्या जवळजवळ 14% इमिग्रंट्स. त्यांनी अर्थात इकॉनॉमीला खूप मोठा हातभार लावलेला आहे या 47.8. तर या लोकांनी इमिग्रेशनला खूप हातभार लावलेला आहे आणि $1.6 ट्रिलियन एवढी इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी जी 2022मध्ये झाली, तर ती बरीचशी इमिग्रंट्सच्या प्रयत्नांमुळे झाली असं मानलं जातं. पण दुसऱ्या बाजूला काय झालं की याच्यामुळे जॉब कॉम्पिटिशन खूप वाढली आणि वेज स्टॅग्नेशन, म्हणजे सॅलरीज एका विशिष्ट लेवलला स्टक होऊन गेल्या, त्या वाढेनाशा झाल्या, आणि ह्याचा परिणाम तिथले जे लोकल सिटिझन्स म्हणा किंवा अमेरिकन नागरिक म्हणा त्यांच्यावर खूप प्रमाणात झाला. आणि त्यांना एक पब्लिक ओपिनियन असं आहे, लोकांना असं तिथल्या वाटतं अमेरिकन नागरिकांना की आपण स्वस्तामध्ये म्हणा किंवा चांगल्या स्किल्सचे लोक बाहेरून आणल्यामुळे तिथले जे अमेरिकन नागरिक आहेत त्यांना यांच्याशी ओपन इमिग्रेशनशी कॉम्पिटिशन द्यावी लागते आणि त्यामुळे त्यांचे पगार, अमेरिकन नागरिकांचे पगार हे वाढत नाहीत, त्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. आता त्यांना हे मान्य आहे की इमिग्रंट्समुळे इनोव्हेशन वाढतं आणि इनोव्हेशन वाढल्यामुळे इकॉनॉमीला एक प्रकारची गती मिळते. म्हणजे तुम्ही जर US मधले पेटंट्स पाहिले तर त्या पेटंट्समध्ये 23% ऑफ द US पेटंट्स हे दे आर ॲट्रिब्युटेबल टू ओपन मायग्रेशन. पण दुसरीकडे असं आहे की लो स्किल्ड एम्प्लॉईज तिथे जे आणले जातात त्यांच्याबद्दल बरीचशी नाराजी अमेरिकन नागरिक उघडपणे व्यक्त करायला लागले. म्हणजे ट्रम्प निवडून येण्याचं जे मुख्य कारण होतं तेव्हा ट्रम्पने ओपनली असं सांगितलं होतं की मेक्सिको आणि माझ्या देशामध्ये मी एक वॉल बांधून हे जे ओपन मायग्रेशन आहे बंद करेल, आणि दुसरीकडे मेक अमेरिका ग्रेट अगेनमध्ये मी अमेरिकन्सना पहिला प्रेफरन्स देईल. तर ते धोरण तो जे त्याने प्रॉमिस केलं होतं आपल्या मॅनिफेस्टोमध्ये, जाहीरनाम्यामध्ये, त्याच्याप्रमाणे तो काही ॲक्शन्स या ठिकाणी घेतो आहे. आता इंडियाचा तुम्ही जर विचार केला तर 145,000 म्हणजे 1,45,000 नवीन इमिग्रंट्स हे 2022मध्ये आले आणि त्यांची एक स्क्रटिनी सुरू झाली की खरंच हे लोक आपल्याला कितपत इकॉनॉमीमध्ये कॉन्ट्रीब्यूट करतायत. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की ऑफकोर्स ते कॉन्ट्रीब्यूट करतायत, पण लोकल जॉब कॉम्पिटिशन वाढण्यामागे आणि लोकल लोकांची, अमेरिकन नागरिकांची बेकारी वाढण्यामागे या ओपन इमिग्रेशनचा खूप मोठा हात आहे. तर सोशल इंटिग्रेशन
हा एक नवीन मुद्दा अमेरिका आणि इतर देशांमध्ये आला की आपण या ठिकाणचे लोक तिथे घेतो ओपन इमिग्रेशनमध्ये. आपली अशी इच्छा असते, कुठलाही देश जो ओपन इमिग्रेशन पॉलिसी माळतो त्यांची अशी इच्छा असते की या लोकांनी आपल्यामध्ये यावं, आपल्या इकॉनॉमीला कॉन्ट्रीब्यूट करावं आणि आपल्या समाज व्यवस्थेचा एक भाग म्हणून राहावं. पण स्वीडनमध्ये असं झालं नाही. तर स्वीडनमध्ये 2024मध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की देशामधला गँग व्हायलन्स हा जो वाढलेला आहे, सामूहिक गुन्हेगारी जी वाढलेली आहे, त्याचं बरंचसं प्रमाण हे ओपन मायग्रेशनशी रिलेटेड आहे. आणि याचं कारण असं की हे जे मायग्रंट्स येतात तिथे त्यांचं इंटिग्रेशन हे समाजाशी पुरेशा प्रमाणामध्ये होत नाही. आणि सगळ्याच एरियामध्ये ते होत नाही, पण त्यांनी काही हाय रिस्क एरियाज आयडेंटिफाय केले आणि तिथलं इमिग्रेशन हे रोखण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे स्वीडन हा जो एक महत्त्वाचा देश होता ज्याच्यामध्ये ओपन इमिग्रेशन होतं, त्याच्यामध्ये त्यांनी सर्वे केला तेव्हा 45% सिटिझन्सनी सांगितलं की आता तुम्ही इमिग्रंटची संख्या थोडीशी कमी करा. आता हे पॉलिटिशियन्स ऐकतील का, ॲडमिनिस्ट्रेशन ऐकतील का? तर पब्लिक ओपिनियन जे असतं त्याचा नेहमीच इफेक्ट हा पॉलिसीवर होत असतो. पॉलिसी जेव्हा ठरवल्या जातं तेव्हा 45% लोकांना जर असं वाटत असेल की इमिग्रेशन आता कमी करावं, तर निश्चितपणे त्या प्रमाणामध्ये इमिग्रेशन हे कमी केलं जातं. त्या इमिग्रेशनच्या पॉलिसीज या त्याप्रमाणे रिडिझाईन केल्या जातात. तर हे काही कारणं मी तुम्हाला सांगितले. आणि शेवटचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे कल्चरल डिबेट्स, संस्कृतीबद्दलचे डिबेट्स खूप वाढले आहेत. की अमेरिकन लोकांना असं वाटतं की आपली आयडेंटिटी काय आहे. तुम्ही जर आज पाहिलं की अमेरिकन या शब्दाची, अमेरिकन सिटिझन कसा दिसावा, तो अशी एक कल्पना असते, स्वीडनचा नागरिक कसा दिसावा, तर ती कल्पनाच बदलायला लागली आहे. कारण बाहेरचे लोक इतके ओव्हरपॉवर करतायत त्या लोकल पॉप्युलेशनला. जी स्थानिक त्यांची लोक आहेत त्यांच्यामध्ये हे बाहेरचे लोकच खूप आलेले आहेत आणि त्यामुळे कल्चरल डिबेट्स हे वाढायला लागलेले आहेत. तर कॅनडामध्ये उदाहरणार्थ क्राईम तर वाढलेलाच आहे, पण दुसरीकडे झेनोफोबिक बॅकलॅश असं आपण ज्याला म्हणतो. झेनोफोबिक बॅकलॅश म्हणजे मी कॅनेडियन आहे आणि तू माझ्या देशामध्ये येऊन माझी नोकरी घेतोयस, काही लोक इथल्या किमती वाढवत आहेत, काही लोक इथे व्हायलन्स करत आहेत आणि त्यामुळे व्हायलन्समध्ये त्याचं रूपांतर व्हायला लागलं. विशिष्ट रेसचे काही लोक शोधून त्यांच्याविरुद्ध हिंसेचे प्रकार वाढायला लागले. आणि नक्कीच या देशांना त्याची नोंद घ्यावी लागली की इकॉनॉमी हा एक फक्त फॅक्टर नाही आहे, हे बाकीची कारणंसुद्धा महत्त्वाची आहेत आणि त्यामुळे इमिग्रेशनचं प्रमाण हे आपल्याला कमी करावं लागणार आहे. तर मित्रांनो, अशी मुख्य कारणं आहेत आणि ही कारणं पटकन नाहीशी होणारी नाही आहेत. म्हणजे आपल्याला जर असं वाटत असेल की ट्रम्प जाईल, त्याच्या जागी दुसरा कोणीतरी प्रेसिडेंट येईल, पुन्हा एकदा इमिग्रेशन मोठ्या प्रमाणावर सुरू होईल, तर तशी शक्यता सध्या कमी वाटते. आणि असं वाटतं की येणाऱ्या काही दशकांमध्ये हे जे देश आहेत हे असा विचार करतील की आपण इतरांबद्दल विचार करणं थांबवू, इतर लोक आपली इकॉनॉमी वाढतील बाहेरचे असं मानणं थांबवू आणि आपल्या लोकांना जॉबमध्ये, इकॉनॉमीमध्ये प्राधान्य देऊ. आपल्या लोकांमध्ये जर कमी स्किल्स असतील तर त्यांना आपण रिट्रेनिंग देऊ, त्यांना शिक्षण देऊ. उदाहरणार्थ इंडियामधून खूप लोक IT या सेक्टरमध्ये अमेरिकेत जातात. तर अमेरिकन्सचं असं म्हणणं आहे की मी हे ITचं काम करू शकत नाही का? मी करू शकतो, तर मला त्याचं शिक्षण देता येणार नाही का? आणि याच्यामध्ये ITमध्ये अर्थातच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यामुळे उदाहरणार्थ कोडिंग जर एखाद्या गोष्टीचं करायचं आहे तर ते कोडिंग करण्यासाठीची जी पात्रता लागते ती थोडीशी आता कमी झालेली आहे. ते काम सोपं झालेलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे. डिझाईनचं काम सोपं झालेलं आहे. आणखी कितीतरी कामं डेस्क जॉबमधली ही आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे सोपी झालेली आहेत. तेव्हा नुसतं अमेरिकेमध्ये नाही तर अमेरिकेमध्ये, UKमध्ये, स्वीडनमध्ये, स्वित्झर्लंडमध्ये, सिंगापूरमध्ये जे देश ओपन इमिग्रेशन ची पॉलिसी करत होते त्यांनी असा विचार करायला कदाचित ते सुरू करतील की आपल्याच लोकांना रिट्रेनिंग आणि रिएज्युकेशन देऊन आपण त्यांना रिएम्प्लॉय करू. आणि त्यामुळे भारत किंवा इतर देश जे या दुसऱ्या देशांवर
नोकरीसाठी खूप प्रमाणावर अवलंबून होते, त्यांनी हे वास्तव स्वीकारण्याची गरज आहे की येत्या काही वर्षांमध्ये म्हणा किंवा येत्या काही दशकांमध्ये म्हणा, ही परिस्थिती फारशी बदलण्याची शक्यता नाही. ओपन इमिग्रेशन हे कूल डाऊन होणार आहे, त्याची संख्या कमी होणार आहे. त्याचे जे परिणाम आपल्या अनएम्प्लॉयमेंटवर होणार आहेत, आपल्या इकॉनॉमीवर होणार आहेत, त्याचा विचार आपल्याला गांभीर्याने करावा लागेल. मित्रांनो, परिघाबाहेरचं आणखी काही ऐकण्यासाठी द रेडिओला सबस्क्राईब करा आणि असेच आणखी काही विषय मी तुमच्यापुढे घेऊन येणार आहे. आत्ता आपण द रेडिओ परिघाबाहेरचं काही असा हा एपिसोड इथेच थांबवूया. धन्यवाद.